नगर आणि नाशिक जिल्ह्यात शेतमालाची मोठ्या प्रमाणात नासाडी करण्यात येते। सकाळपासूनच येवल्यामध्ये मोठ्या प्रमाणात दूध फळांची नासाडी करण्यात आली आहे। कोपरगाव रस्त्यावर आंबे डाळिंब त्यावरून गाड्या चालवणं भाग पडण्यात आलंय, तर तिकडे भरवस फाट्यावर मुंबईकडे येणाऱ्या दुधाच्या टँकरमधून 20,000 लिटर दूध रस्त्यावर फेकण्यात आलंय। या प्रकरणी 8 शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर शिर्डीतही आज सकाळी दुधाच्या ट्रकमधून दूध ओतून देण्यात आलंय। संगमनेरमध्येही अशीच दुधाची नासाडी करण्यात आली आहे। गुजरातमध्ये जाणाऱ्या ट्रकमधून इथे दूध ओतून देण्यात आलंय। सध्या राज्यभरात काय चित्र आहे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। नाशिकहून मुकुल कुलकर्णी, तर कोणतांब्यातून विशाल करोळे आणि कोल्हापूरहून प्रताप नाईक यांचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। या तिघांकडून सध्या राज्यभरात काय चित्र आहे या संपाच्या पार्श्वभूमीवर त्याची आपण माहिती घेणार आहोत। सुरुवातीला कोणतांब्याला आपण जाऊयात। विशाल त्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांनी संपाची हाक दिली, त्या ठिकाणी काय सध्या चित्र आहे? विशाल, काय चित्र या ठिकाणी सकाळपासून आपल्याला पाहायला मिळतोय? कसा प्रतिसाद या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी या संपाला दिला आहे? स्वाती, रात्री 12 पासूनच शेतकऱ्यांचा हा संप सुरू झाला आहे। या भागामध्ये शेतकऱ्याच्या संपाला जोरदार असा प्रतिसाद मिळतोय। या भागामध्ये खूप जास्त अशी दूध संकलन केंद्र आहे, ही सगळी दूध संकलन केंद्र बंद आहेत, तर शेतकरी सुद्धा आज या दूध संकलन केंद्रावर दूध पाठवत नाही आहे। नुकसान झालं तरी चालेल असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, मात्र संप आता करणारच असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। ज्या ठिकाणावरनं या संपाला सुरुवात झाली, जिथं ठिणगी पडली, त्या पुणतांब्याला मी आहे आणि हे जे नेते आहेत ज्यांनी या सगळ्या गोष्टीला सुरुवात केली होती, सरकारला इशारा दिला होता आणि मुख्यमंत्र्यांसोबत चर्चाही केली होती, मात्र ही चर्चा निष्फळ झाली आणि आज संपाला सुरुवात झाली। मला सांगा, आता संप सुरू आहे, काय प्रतिसाद आहे, काय माहिती मिळते तुम्हाला? खरं तर संप तर सुरू झालाच आहे रात्री 12 वाजेपासून, आणि प्रथम तर मी राज्यातले समस्त शेतकरी जे आहेत या सगळ्यांचे त्या ठिकाणी आभार मानल की अगदी स्वयंस्फूर्तीने या संपामध्ये जवळपास आजचे जे आतापर्यंतचे आमचे जे रिपोर्ट्स आहे, साधारण काल आम्ही जी आम्हाला जे वाटत होतं त्याप्रमाणे 80-85% त्या ठिकाणी संपाला प्रतिसाद मिळाला आहे। आणि जो काही थोडासा रात्री 12च्या आतमध्ये जे काही दूध पोहोचलं तेवढंच दूध पोहोचलेलं आहे आणि संपाला आमच्या भरपूर, मी तर म्हणेल की आम्हाला जवळपास 100% उद्याच्या दिवसात 100% प्रतिसाद त्या ठिकाणी मिळेल। अनेक ठिकाणी दूध रस्त्यावर फेकताय, भाज्यांचे कंटेनर ट्रक अडवण्यात आलेले आहे, मोठ्या प्रमाणात या सगळ्या वस्तूंची नासाडी सुरू आहे, काय सांगा? हे बघा, मुळात असं काही होऊ नये, कोणाला त्रास होऊ नये यासाठी आज आम्ही एक अनोख्या पद्धतीने शांततेच्या मार्गाने या ठिकाणी भजन चालू केलेलं आहे की फडणवीस सरकारला जाग यावं, फडणवीस सरकार आम्हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पावा, हीच या मागची भूमिका आहे। आणि ही जी नासाडी वगैरे होती हे खरोखर आम्हाला मनाच्या अंतःकरणापासून दुःख होते। आम्हाला कुठलाही कोणाला त्रास व्हावा, कोणाला इजा पोहोचा असे आमची कुठली भावना नाही। बरं, आता या सगळ्या संपामध्ये आजपासून तर हा संप सुरू झालाय, प्रतिसाद तुम्ही चांगला मिळताय म्हणताय, मोठ्या प्रमाणावर नुकसानी करावं लागतंय। शेतकऱ्यांची एक दुसरी भावना आहे की खूप जास्त मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय, मग या सगळ्यात आता काय भूमिका काय असेल? काही ठिकाणी शेतकऱ्यांना रोजच्या खाण्याची सुद्धा भ्रांत आहे। नाही, नुकसानाची चिंता मुळात शेतकऱ्यांनी कधीच केली नाही। गेल्या 4 वर्षापासून जर सलग इथं आमच्याकडे दुष्काळ आहे सगळ्या संपूर्ण राज्यामध्ये, ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने समजा पाणी आहे, जिथं शेती पिकली, नाशिक सारख्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, जर द्राक्ष तयार करायला जर तिथं 14 रुपये किलोला 14 रुपये खर्च येतो आणि त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांनी 7 रुपयांनी द्राक्ष विकले हो। त्यामुळे तुम्ही वर्षभराचं तुम्हाला सगळं बघावं लागेल, 4 वर्षाचं बघावं लागेल। या 4 दिवसामधला त्रास त्या ठिकाणी शेतकरी सहन करण्यासाठी सक्षम आहे। आपण पाहतोय की शेतकरी नुकसान सहन करायला तयार आहे, मात्र कुठल्याही परिस्थितीत आता संपात माघार घेणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। कितीही नुकसान झालं तरी चालेल, अनेक वर्ष शेतकरी नुकसानच सहन करतोय, त्यामुळे सरकारनं मागण्या मान्य कराव्या, तोपर्यंत माघार नाही अशी शेतकऱ्यांची पुणतांबा इथं भूमिका आहे। स्वाती, विशाल, तर नुकसान सहन करायला तयार आहोत मात्र माघार घेणार नाही अशीच भूमिका पुणतांब्यातल्या शेतकऱ्यांची आपल्याला पाहायला मिळतं। आपण नाशिकमध्ये काय चित्र आहे हे जाणून घेऊयात। मुकुल कुलकर्णी यांचे प्रतिनिधी तिथून आपल्याला माहिती देत आहेत। मुकुल, आपण बघतोय की मुंबईची परसभाग अशी ओळख आहे नाशिकची, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जी काही भाजीपाल्याची आवक असते ती नाशिकमधून मुंबईकरांना होत असते आणि आज आता ही आवक बंद असणार आहे शेतकरी संपामुळे, त्यामुळे आज नाशिकमध्ये कसा प्रतिसाद तिथल्या शेतकऱ्यांनी या संपाच्या पार्श्वभूमीवर दिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे?
स्वाती, आत्ताच आपण पुणताब्यातल्या शेतकऱ्यांचं जे आव्हान आहे, त्यांचे जे मत आहे ते बघितलं आणि त्याचा परिणाम नाशिकमध्ये बघायला मिळतोय. माझ्या मागे मार्केट कमिटी आहे, मी आता मार्केट कमिटीमध्ये उभा आहे. रोज सकाळी इथे पाय ठेवण्यासाठी देखील जागा नसते, संपूर्ण इथे वाहनांची गर्दी असते. त्याचबरोबर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामधनं जे शेतकरी येतात त्यांची गर्दी असते. मात्र आज या ठिकाणी शुकशुकाट बघायला मिळतोय. मागे जो काही वरंडा बघत आहोत आपण, त्या वरंड्यामध्ये संपूर्ण शेतकरी आणि विक्रेते बसलेले असतात. भाजीपाल्याची हजारो क्विंटलने इथे आवक होते. मात्र आज इथे संपूर्णतः शुकशुकाट आहे. खरं तर नाशिक जिल्ह्यामध्ये 15 बाजार समित्या आहेत आणि काही उपबाजार समित्या आहेत. त्या प्रत्येक बाजार समिती आणि उपबाजार समितीमध्ये काहीसं असंच चित्र आपल्याला बघायला मिळतंय. मुळात बाजार कमिटीच्या आवारामध्ये शेतकऱ्यांनी मोठमोठे होर्डिंग्स लावलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांच्या मागण्या ज्या आहेत, प्रमुख मागण्या आहेत, जसं की 7/12 कोरा करावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव मिळाला, शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करावा, त्यानंतर 60 वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी, ह्या ज्या काही प्रमुख मागण्या आहे आणि नाशिकमधनं जो समृद्धी मार्ग जातो आहे तो समृद्धी मार्ग रद्द करावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे. आणि 2-3 दिवस तरी सरकारच्या विरोधातला हा लढा असा चालू ठेवायचा निर्धार शेतकऱ्यांनी केलेला आहे. कारण काल नाशिक बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक झालेली होती, काल आणि परवा. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातला जो काही आज मार्केटमध्ये येणारा माल होता तो ऑलरेडी मार्केटमध्ये येऊन लागलेला आहे. त्यामुळे इथून पुढचे 2-4 दिवस तरी शेतकरी आपल्या निर्धारापासून ठाम राहतील, त्यापासून मागे जाणार नाही अशी एकंदरीत शक्यता आहे. जर जिल्ह्याचा विचार केला तर गिरणारे एक गाव आहे, तिथे जवळपास 83 आजूबाजूच्या गावांचा आठवडे बाजार आजच्या दिवशी भरलेला असतो. तो आठवडे बाजार आज पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. येवला रस्त्यावर एक दुधाचा टँकर होता, तो दुधाचा टँकर शेतकऱ्यांनी अडवलेला आहे. त्यातला हजारो लिटर दूध हे खालती टाकून देण्यात आले. त्यामुळे शेतकरी आक्रमक आहे, शेतकरी इरेला पेटलेला आहे असंच म्हणायला पाहिजे. आता याचा परिणाम आज नाही जाणवणार, उद्या नाही जाणवणार, मात्र परवापासून निश्चितच जाणवेल. आणि एक प्रकारची नाकाबंदी आपण जी म्हणतो, शहरांची नाकाबंदी, ती करण्याचा शेतकऱ्यांनी जो काही निर्धार केलेला आहे त्याचे परिणाम उद्या सायंकाळनंतर निश्चितच आपल्याला बघायला मिळतील. नक्कीच. तर मोठा असा प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या नाशिक मार्केटमध्ये शुकशुकाट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर आता आपण कोल्हापूरला जाऊयात. एकूणच पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे याविषयी आपण प्रताप नाईक यांच्याकडून जाणून घेणार आहोत. प्रताप, कोल्हापूरचाच नाही तर एकूण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर काय चित्र सध्या या संपाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय? अनुबाबा, आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केल्यास कोल्हापूर, सांगली आणि सातारा ह्या भागाचा हा स्वाभिमानीचा प्रभाव असणारे हे जिल्हे आहेत. या जिल्ह्यामधली मात्र परिस्थिती वेगळी आहे. सातारा वगळता सांगली आणि कोल्हापुरातले जे मार्केट आहेत ते सुरू आहेत. आपण बघू शकतो की बाजार समित्यामधले जे व्यवहार आहेत ते पूर्णतः सकाळपासून व्यवस्थित सुरू आहेत. कुठल्या प्रकारची मालाची आवक कमी झालेली नाही आहे. असं वाटत होतं की मालाची आवक कमी होईल आणि या संपामध्ये शेतकरी सहभाग नोंदवतील, पण कोल्हापूर जिल्ह्यात आणि सांगली जिल्ह्यात मात्र हे दिसून येत नाही आहे. आत्ताच्या घडीला तरी या आंदोलनात शेतकरी सहभागी झालेत की नाही याच्याबद्दल शंका आहे. कारण माल सगळा येतो, शेतकरी लिलावात भाग घेत आहेत, आपला माल विकत आहेत, हे सगळे व्यवहार या ठिकाणी सुरू आहेत. आपण बघतो की खासदार राजू शेट्टी जे आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे, या जिल्ह्यावर विशेष त्यांचा प्रभाव आहे. त्याच्यामुळे त्यांनी हाक दिली की एक वेगळं आंदोलन पाहायला मिळते. पण आत्ताचं आंदोलन मात्र खूप वेगळ्या पद्धतीनं आहे. काही ठिकाणीच, मोजक्याच ठिकाणीच हे आंदोलन झालेलं आहे. सातारामध्ये दुधाची गाडी फोडलेली आहे, सांगलीमध्ये दुधाची गाडी अडवलेली आहे, तिथं सुद्धा त्याच पद्धतीनं हवा वगैरे सोडून देण्यात आलेले आहेत. कोल्हापुरात काही ठिकाणी तुरळक शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बाजार जो रेग्युलर बाजार असतो गावामधला तो बंद पाडलेला आहे. पण कोल्हापूर मार्केट कमिटीमध्ये मात्र चित्र वेगळं आहे. मार्केट कमिटीचे जे सचिव आहेत खाडे, त्यांच्याशी बोलूयात. मला सांगा, मालाची आवक नेहमीप्रमाणे का काय फरक पडलेला आहे? नेहमीप्रमाणे आहे, व्यवस्थित दर वगैरे आहेत. मला सांगा की हा जो संप पुकारला आहे त्याच्यामुळं फरक पडू शकतो असं वाटतं का कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, आणि काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फरक पडू शकतो. काल माल तोडलेला होता शेतकऱ्यांनी, ते स्थानिक बाजारपेठातून आलेले आहेत. तर येत्या 2-3 दिवसात संपाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे आणि सरकारनं या तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा व सामान्य जनतेला त्रासापासून, दूध नाशवंत भाजीपाल्यापासून थांबावं अशी मी विनंती करतो सरकारला. त्यांनी लक्ष घालावं ताबडतोब. आता तरी या संपाचा कुठल्या प्रकारचा प्रभाव दिसत नाही, पण येणाऱ्या 2-3 दिवसात राज्यभरातून किंवा इतर ठिकाणी येणारा जो माल आहे तो कमी झाला तर मात्र परिस्थिती वेगळी होईल अशा प्रकारची सुद्धा शक्यता हे बाजार समितीतले जे सदस्य आहेत ते व्यक्त करतायत. त्याच्यामुळे सरकारनं राजू शेट्टी यांनी 1 महिन्याचा अल्टिमेटम दिला असला तरी काही जिल्ह्यातले शेतकरी संपावर गेलेले आहेत. यांचा गांभीर्याने विचार करून यावर तोडगा काढावा अशा प्रकारची मागणी करतायत. नक्कीच.
तर प्रताप, पुणतांब आणि नाशिकच्या तुलनेमध्ये जर विचार केला कोल्हापूरचा, तर या ठिकाणी संमिश्र असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी जास्त पडसाद उमटले नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. धन्यवाद मुकुल, धन्यवाद प्रताप, धन्यवाद विशाल या सविस्तर चर्चेसाठी, दिलेल्या माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.